आज जीरियट आ चुका है एक नए तरीके के साथ और एक नए अंदाज में। आज कुछ ऐसा होने वाला है जो जीरियट की हिस्ट्री में भी पहली बार होगा। तो ये है संस्कार प्राइमरी एंड हाई स्कूल दौंड। आज का ये सरप्राइज मैं आपको बताऊंगी नहीं, सीधा दिखाने वाली हूँ। तो चलिए देखते हैं कि क्या होगा। आज का हमारा सेशन होने वाला है इस पेड़ के नीचे, बिल्कुल गुरुकुल के अंदाज में। और ये सिर्फ बच्चों के लिए सरप्राइज नहीं होने वाला, ये हमारी पूरी टीम के लिए भी एक बड़ा सरप्राइज होने वाला है। झाडाखाली सेशन होणार आहे। अरे भाई साहब, आज तर एकदम मजा येणार आहे। म्हणजे गुरुकुल पद्धतीने आपलं सेशन होणार आहे। भाई मी चाललो झाडाखाली। जेव्हा डेमो क्लास झाला तर ना म्हणजे मला असं होतं की कधी वर्कशॉप आहे ना आणि मी कधी स्कूलला जाते आणि मला खूप एक्साइटमेंट होत होती। अब सबको मिलके बोलना है मोटर घूम। तेज, स्लो, स्टॉप। रुक गई मोटर। तो जो मोटर के स्पीड को कंट्रोल करेगा उसे क्या कहेंगे? तो स्पीड कंट्रोलर कहेंगे। मॅगीच्या वेळेस आम्ही एवढं हसलो, झाडाखाली बसून सावलीमध्ये कॉमेडी करत, फन करत, छान वाटलं। मुलांना पार्ट्स बनवून खूप हसवलं आम्हाला। एका टायमिंगला हद ज्यादा मस्ती झाली आणि एका टायमाला खूप सारे आणि छान स्टडी झाला आमचा। आजचं सेशन म्हणजे खूपच अमेजिंग होतं। सब लोग मतलब सीखते तो क्लासरूम में सीखते, बट आज हमने पेड़ के नीचे भी सीखा। तर गुरुकुल पद्धतीने आम्हाला जेव्हा शिकवलं तेव्हा इतकी मजा आली आणि आम्हाला त्यांनी इतकं छान एक्सप्लेन केलं ना, वंडरफुल, खूप आवडलं आम्हाला। खूप मजेने आणि मस्तीने आपला थेअरी पॅथ संपलेला आहे। आता आपण बघणार आहोत आपली नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे। तर आता आपण रिअल ड्रोन बिल्ड करण्यासाठी जाणार आहोत। मी तर खूप एक्साइटेड आहे। आज मैंने रियल ड्रोन बनाया। फर्स्ट टाइम मी बनवला आणि त्याचे कंपोनेंट्स आणि ते सगळं माहित झालं। जेव्हा कंपोनेंट जोडतो ना आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी आपली स्किल डेव्हलप करतोय आणि आपण काहीतरी शिकतोय। आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही ड्रोन बनवणार आहे। मजा आली ड्रोन बनवायला, ड्रोन बिल्ड करायला, टीम बिल्ड कशी करायची हे शिकलो। आज है हमारा डे 2 और कल तो बच्चों ने बहुत ज्यादा मस्ती की और बहुत कुछ नया सीखा, लेकिन अब वक्त है कुछ नया, कुछ एक्साइटिंग कर दिखाने का। तो आज हमारे बच्चे खुद देखने वाले हैं हमारे विक्रांत भैया FPV ड्रोन फ्लाई कैसे करते हैं। आता विक्रांत सर ड्रोन फ्लाय करणार आहे। मला खूप एक्साइटमेंट वाटते कारण की ड्रोन उडणार आहे आणि मी ते फर्स्ट टाइम बघणार आहे। आज मी बघणार आहे माझी स्कूल आणि सिटी। खूप मजा येणार आहे आम्हाला आज। खूप मजा आली ड्रोन उडवला। ड्रोन उडवताना पहिल्यांदा बघितला आम्ही। ड्रोन जेव्हा असं खाली येऊन डायरेक्ट वरती गेले तेव्हा खूप भारी वाटलं। आणि आता आपण जाणार आहे कम्प्युटर लॅब मध्ये सिम्युलेशन साठी। तर आम्हाला नीट ड्रोन फ्लाय करायला जमावा म्हणून आम्ही सिम्युलेशन वरती प्रॅक्टिस केली। जेव्हा गेम शिकवत होते तेव्हा पण मला खूप मजा आली। सिम्युलेशन जेव्हा करत होते ना तेव्हा तो पार्ट मला खूप आवडला आणि असं वाटत होतं की ना मी 5 वाजेपर्यंत तिथंच बसते स्कूलवरती। आता सिम्युलेशन वरती तर आपण खूप मजा केली आहे। आता रिअल ड्रोन फ्लाय करण्यासाठी तर मी तो खूप एक्साइटेड आहे। चला आता तर बघूया आपण काय होते तिथं। बता नहीं सकती, इतना अच्छा लगा है मुझे क्योंकि मैं पहली बार ड्रोन उड़ाने वाली थी। मला वाटलं होतं मी मोठे झाले कीच मग ड्रोन उडवेल,
पण मी फिफ्थ मध्ये असताना ड्रोन उडवला आणि मला पहिले खूप भीती वाटत होती ड्रोन उडवायला, कारण की कधी पण क्रॅश होईल, खाली पडेल. मस्त शिकवलं त्यांनी आणि एकदम इझी झालं मला. आणि आजपर्यंत कधीच मी ड्रोन नव्हता उडवला, तर आज सहजच उडवतोय. तो एक्सपीरियंसेस खूप छान होतं की आम्ही बुकच्या व्यतिरिक्त खूप काही शिकलो. मेरे को लगता है ये दिन 2 दिन कभी खत्म ही ना हो. खूप छान वाटतं आम्हाला की आम्हाला अजून पुढे ड्रोन बद्दल शिकायला भेटेल. 2 दिवसामध्ये आमचे ड्रोनचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले. आम्ही बुक पेन शिवाय पण काहीतरी ते न घेता शिकू शकतो. हा एक खूप मोठा एक्सपिरियन्स होता. ये टीचर हमको चाहिए स्कूल में पढ़ाने के लिए हमेशा. वरतून आम्हाला तुमच्यासारखे टीचर्स भेटले, सर्स भेटले, आम्हाला खूप छान वाटलं. आणि यांची जी टीम आहे ना खूप हार्डवर्क करून करते. हे परत आमच्या स्कूलमध्ये यावे असं मला वाटतं. आणि मी माझ्या हाताने ड्रोन बनवला, ते पण या सिटीमध्ये दौंडमध्ये. जर तुम्ही या दौंडमध्ये सिटीमध्ये आला त्यासाठी खूप थँक्यू माझ्या स्कूलला. मोस्ट थँक्यू फॉर द संस्कार स्कूल. तुम्हाला बघूनच आम्हाला फार एनर्जी आली की एवढं सुंदर तुम्ही मुलांना एंगेज ठेवता, त्यांना इंटरॅक्ट करता, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगता. स्कूलला जाणं येणं याच्या व्यतिरिक्त पण दुनिया आहे ये त्याला कळालं. और इनके अंदर जो एक्स्ट्रा एनर्जी थी वो आपने बहुत अच्छे से यूटिलाइज किए. आणि मुलांची एक्साइटमेंट पाहून आम्हालाही सगळ्या टीचर्सला खूप आनंद झाला. मोबाइल छोड़कर जो बच्चे आज इन्वॉल्व हो रहे हैं आपके इस सेशन में, ये बहुत ग्रेट है. जे ड्रोन मेकिंग आणि जे मुलांचा डेमॉन्स्ट्रेशन होता, खूप छान पद्धतीने तुम्ही मुलांशी एक मित्रासारखं रिलेशन तयार झालं. अगदी मुलं फक्त तुम्हालाच पाहतात, ते इकडे कुठेही दुसरीकडे त्यांचं कुठेही लक्ष जात नाही. तुमच्या टीमचं हॅट्स ऑफ की खूप छान पद्धतीने त्यांनी ट्रेनिंग दिले. And because of this drone workshop, the students turn towards the technology. हे खूप कौतुक करण्यासारखं की आज 10-12 वर्षाचे मुलं, 13 वर्षाचे मुलं हे ड्रोन उडवतात. आणि खूप सुंदर तुम्ही एवढा हार्डवर्क करताय. कमी कालावधीमध्ये तुमच्या टीमची एक चांगली अटॅचमेंट माझी झाली. इथून तुमच्या कार्याला आणि इथून पुढच्या वाटचालीला देखील तुमची खूप खूप शुभेच्छा. थैंक यू सो मच जी इडियट्स. YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.